निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। पाकिस्तानी गोरी क्रीमची संगमनेरमध्ये विक्री, गोल्डन मार्केटवर एफडीएचा छापा, दुकानदार ताब्यात। संगमनेर शहरासह जिल्ह्यात खळबळ। पाकिस्तानात तयार होणारी आणि मानवी आरोग्यास घातक मानली जाणारी गोरी ब्युटी क्रीम संगमनेरच्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। अन्न व औषध प्रशासनाने संगमनेर शहर पोलिसांच्या मदतीने गोल्डन मार्केटमधील एका दुकानावर छापा टाकून पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनांचा साठा जप्त केला आहे। शनिवार 1 ऑगस्ट रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, डीवायएसपी डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समीर बारवकार, श्रीकांत सावंत, पोलीस कॉन्स्टेबल खोये आगलावे, सागर नागरे कोंदे यांनी संगमनेर शहरातील गोल्डन मार्केट परिसरात कारवाई केली। या कारवाईत सुमारे 12,900 रुपयांचा गोरी ब्युटी क्रीम आणि गोरी डे अँड नाईट क्रीमचा साठा जप्त करण्यात आलाय। औषध निरीक्षक सोमनाथ मुळे यांच्या फिर्यादीनुसार शाहिद रियाज शेख यांच्या दुकानाची तपासणी करण्यात आली आहे। तपासादरम्यान मेड इन पाकिस्तान असा उल्लेख असलेली ही सौंदर्य प्रसाधने विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे आढळून आले। भारतात विक्रीसाठी आवश्यक परवानगी नसतानाही ही उत्पादने ग्राहकांना विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्याचा आरोप असून संबंधित दुकानदाराला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे। या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करत आहेत।